नमस्कार पशुपालक बंधूंनो, गोविंद फाउंडेशन प्रस्तुत यशोगाथा ध्येय वेड्या पशुपालकांची या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील ताथवडा या गावामध्ये आणि इथे राहतात एक ध्येयवादी, जिद्दी आणि कष्टाळू पशुपालक शंभूराज शिंदे। कोरोनाच्या कठीण काळात जेव्हा अनेकांनी आपली स्वप्ने गमावली त्यावेळेस त्यांच्या मदतीला दुग्ध व्यवसाय हा धावून आला। याच दुग्ध व्यवसायाच्या जोरावर अनेकांनी आपली स्वप्ने पूर्ण केली आणि त्यातीलच हे एक पशुपालक। नोकरी सोडली तेव्हा शंभूराज शिंदे यांनी नशिबापुढे हार मानली नाही। त्यांनी ठरवलं आपल्या हाताला काम आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, मग आपण मागे का हटायचं। त्यावेळी त्यांनी सुरुवातीला 2 गायी खरेदी केल्या, पण पशुपालनाचा ताळमेळ त्यांना जुळला नाही। नुकसान झालं, पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही। त्यांनी विचार केला आपण वासरांपासून सुरुवात करूया, स्वतःच्या हाताने त्यांचं संगोपन करूया आणि पुन्हा गोठा उभारूया। आणि मग सुरू झाला संघर्षाचा नवा प्रवास। जिद्दीच्या पंखांना मेहनतीची उंची मिळाली। शंभूराज यांनी वासरांचं संगोपन केलं, त्यांना पोसून चांगल्या गायी बनवल्या आणि हळूहळू उभारला आदर्श मुक्तसंचार गोठा। या गोठ्यातील गायींना हिरवा व पौष्टिक चारा दिला, स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली, त्यांना सावली व आरामदायक जागा दिली, गोठ्यामध्ये शास्त्रशुद्ध ब्रीडिंग केलं, त्यांना लसीकरण आणि जंत निर्मूलन करून त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, नियोजन, कष्ट आणि टापटीपपणा यांचा संगम त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये केला। आज शंभूराज शिंदे यांचा गोठा हा फक्त गोठा नाही, तो आहे त्यांच्या जिद्दीचा पुरावा, त्यांच्या स्वप्नांचा साक्षीदार आणि इतर पशुपालकांसाठी प्रेरणास्थान। अडचणी आल्या, नुकसान झालं, पण ते कधीच थांबले नाहीत। त्यांनी मार्ग बदलले, पण ध्येय कधीच बदललं नाही। आणि म्हणूनच आज शंभूराज शिंदे हे आपल्यासाठी एक आदर्श पशुपालक आहेत। ज्याला मेहनतीवर विश्वास असतो त्यांची स्वप्ने कधीच अपुरी राहत नाहीत। अशाच एका हरहुन्नरी पशुपालकाची यशोगाथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत। चला तर मग। नमस्कार, माझे नाव स्वयंभूराज वासुदेव शिंदे, राहणार ताथवडा, तालुका फलटण, जिल्हा सातारा। मी गेली 5 वर्ष हा दुग्ध व्यवसाय करत आहे। कोरोनापासून सुरुवात केली होती। याच्या आधी मी इलेक्ट्रिशियन ITI, मी MIDC मध्ये आणि कारखान्यात जॉबला होतो। तर कोरोनाच्या काळात जॉब सोडला मी। त्यानंतरनं काय करायचं असा विचार आला। मग माझा मोठा भाऊ महेश वासुदेव शिंदे आणि आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की वडिलांनी एक आवड म्हणून कालवड घेतली होती छोटीशी, एक 1-2 महिने, ते मोठी झाली होती थोडी। मग त्याच्या जोडीला आम्ही 2 गायी खरेदी केल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असा निर्णय घेतला। आणि त्यानंतरनं मग आम्ही 2 गायी खरेदी केल्या, एक सालप्यामधून, एक सांगवीतून। त्यातील एक गायी असं आम्हाला फसवलं गेलं, फसवणूक झाली आमची त्याच्यात। तर मग आम्ही असा निर्णय दोघांनी मिळून घेतला की आता गायी न घेता लहान छोट्या कालवडी घ्यायच्या। तर आम्ही बघत असता पुणे जिल्ह्यातील एका गोठ्यावरून आम्ही एकदम 6 कालवडी खरेदी केल्या, जशा की त्या 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या होत्या। काहींना मी इकडं आल्यानंतर दूध दिलं, दूध पाजलं होतं त्यांना, असे म्हणजे छोट्या केल्या। त्याच्यापासून मी गोठा तयार केला। आता माझ्या गोठ्यात 18 जनावरं आहेत, त्यामध्ये 10 गायी आणि 8 कालवडी। तर ह्याच्या आधी मुक्त संचार गोठा नव्हता माझा, की गायींना इथून बांधायचं, परत सावलीतून उन्हात त्यांना खायला टाकायचं, म्हणजे असं चालू होतं। नंतर थोडासा ह्याच्यात अभ्यास केला आणि नवीन ह्यातली काही जरा मला माहिती नव्हती। मी दोघांची आवड असल्यामुळं आम्ही जरासं त्यात जास्त फोकस केला। मग फोकस केल्यानंतर ना आमच्या लक्षात आलं काहींना मुक्त गोठा पाहिजे किंवा मुक्त गोठ्यात त्यांच्यानुसार आम्ही कप्पे केले, लहान वासरांना कप्पे केले, गायींना गाभण गायींचा एक कप्पा आहे। मग अशी गव्हाण वगैरे बांधली की जसं की त्यांना खातानी वगैरे असं ग्राउंड लेवलला जमिनीपासून 2 इंच 3 इंचावरती खाता येईल अशा प्रकारे गोठा केलाय। ह्याच्या आधी ज्या वेळेस हा गोठा नव्हता त्यावेळेस शारीरिक कष्ट जास्त होते, की जास्त वेळ लागायचा काम करायला, हे आता कमी झालेलं आहे। अशा प्रकारे गोठ्याचे बांधून झाला। मग त्यानंतर आम्ही मिल्किंग मशीन घेतली। मग उन्हाळ्याचे दिवस आल्यानंतर
उन्हापासून गायींचं रक्षण व्हावं म्हणून फोगर सिस्टीम बसवलेली आहे. अशा बऱ्याच सुखसुविधा गोठ्यामध्ये तयार केलेल्या आहेत. अशा प्रकारे माझा आता दुग्ध व्यवसाय चालू आहे. ह्याच्या आधी परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती. जॉबला जात होतो, 12-13 हजार रुपये महिन्याचे भेटायचे, तेवढ्यात काय भागत नव्हतं. मग आता काय, आता मनाचा मालक आहे. पैसे वगैरे जेवढं ह्याच्यात वेळ देईल तेवढं प्रॉफिट आहे. जेवढं गायांवर लक्ष देईन तेवढं दूध भेटणार आहे मला. मग असंच थोडंसं ब्रिडिंगवर वगैरे काम केलं आहे. तर आत्ता माझ्या गोठ्यात शॉर्टेड कालवडी 6 कालवडी शॉर्टेड, ABS आरमाडाच्या 2 आहेत, ABS रोडिओ आहे, डेन्मार्कच्या 40-432 2 आहेत आणि कन्व्हेन्शनमध्ये 50-052 एक आहे. अशा माझ्याकडं शॉर्टेड 6 आणि 2 कन्व्हेन्शनल अशा 8 कालवडी आहेत आणि 10 गाई तर आहेत. अशा प्रकारे ब्रिडिंगवर आम्ही काम केलं. मग ब्रिडिंगवर काम करत करत अशा कालवडी चांगल्या तंदुरुस्त अशा चांगल्या क्वालिटीच्या तयार झाल्या गोठ्यामध्ये. पण मध्यंतरी काय झालं की गायींचं दूध बरंच कमी झालं, की गायी दूध देणं झाल्यात. मग आम्ही थोडंसं लक्ष परत एकदा हे केलं. मग असं लक्षात आलं की थोडंसं आहाराकडं लक्ष दिलं पाहिजे गायींच्या. मग आहारामध्ये वैरण रोजच्या आहारात पाहिजे, सुका चारा, मग मका, मुरघास ह्याकडं थोडंसं लक्ष देऊन मुरघास आणि वैरण तर रोजच्या आहारात देतोयच. मग ह्याच्यामुळे परत आता गोठा स्थिर आणि दूध वगैरे चांगलं असं भेटत आहे. चारा व्यवस्थापन केलं. चारा व्यवस्थापन केल्यापासून गायींचं दुधात वाढ झाली, आरोग्य सुधारलं. चारा व्यवस्थापन गरजेचं आहे की चारा जर आता ब्रिडिंगवर काम केलं सगळं झालं, पण त्यांना खाद्य चांगल्या क्वालिटीचं गेलं तरच त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. ह्याच्यासाठी आम्ही चारा व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे केलं. चारा व्यवस्थापन झालं, ब्रिडिंग झालं आणि माझ्या गोठ्यामध्ये स्वच्छतेला पहिल्यापासूनच महत्त्व आहे की जेवढी स्वच्छता ठेवेन तेवढं त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. जसं की मिल्किंग मशीन साफ करणे किंवा ते साफ ठेवणे, धारेला कोमट पाणी आणि डेटॉल टाकून घेतो मी. धार झाल्यानंतर डीप कपचा वापर करतो. आणि आरोग्य म्हणचाल तर आरोग्य वेळच्या वेळी लसीकरण करून घेतो, जंत निर्मूलन करून घेतो आणि जास्तच काय वाटलं तर डॉक्टरांना बोलावून इंजेक्शन वगैरे आहेत ते देऊन टाकतो. अशा प्रकारे स्वच्छतेला आणि गायींच्या आरोग्याला महत्त्व दिलं आहे. गायी चांगल्या राहतात, गायींचा आजार पण कमी झालेला आहे, ह्याचा फायदा आम्हाला होतो. आता राहिला विषय आमच्या दिवसाच्या शेड्यूलचा, तर आम्ही सकाळी 5 वाजता उठतो आणि गायींना पहिल्यांदा कुट्टी टाकून गायी कोबेवरती बांधून त्यांचं मिल्किंग म्हणजे दूध काढण्याचं कामकाज आमचं चालतं. त्यानंतरनं गायींचं खाऊन झाल्यानंतरनं मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडून दिल्यानंतर पाठीमागच पाण्याचं टाकी असल्यामुळे ते आपापल्या जाऊन पाणी वगैरे पितात. अशा प्रकारे गायी मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडल्यानंतरनं आम्ही दिवसाचे काम करण्यासाठी मोकळे होतो. मग जसं की त्यांचे चारा वगैरे आणून झाल्यानंतरनं सेम परतनं 5 वाजता संध्याकाळी गायी धारेला घ्यायच्या आणि त्यांना कुटे वगैरे टाकून परत मुक्त संचारमध्ये उद्या सकाळपर्यंत सोडून द्यायचं. अशा प्रकारे माझा दुग्ध व्यवसाय चालू आहे. खरंच खूप आनंदी आहे. जर मी जॉब करत असतो तर 10-12 हजारात मला काय परवडलं नसतं. म्हणजे हे दिवस तर मला कधीच बघायला भेटले नसते. हे दुग्ध व्यवसायाने किंवा गायींमुळे मला भरपूर काहीतरी म्हणजे माझी प्रगती झालेली. पशुपालनामुळे मला शेती करता येते, घरी लक्ष देता येते. जॉबला असतो तर तिथं 8 तास बांधून किंवा मग पुण्याला मुंबईला तिकडेच राहावं लागलं असतं. आता ही घरच्यांसोबत चांगलं वाटतंय. सगळ्यांसोबत काम करून ह्या पशुपालनातून बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. ह्या दुग्ध व्यवसायामध्ये जेवढं मी लक्ष देईल तेवढं मला फायदा होतोय आणि पैसे मिळत आहेत. त्याच्यामुळे अर्थकारण सुधारतंय, घरात 4 पैसे बऱ्यापैकी येतात. माझं एक स्वप्न आहे की चांगल्या गायी आणि चांगला गोठा तयार. धन्यवाद.